बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. माझं शाळेतलं नाव मीना करमरकर. अच्छा, आता सध्या कुठे असतात आपण? सध्या पुण्याला असतं. कुठल्या बॅचला होता आपण? मी 1976 मध्ये पास आउट झाले. 1976. अच्छा, आता मला सांगा, तुम्ही या अमृत महोत्सवाला तुम्हाला जे निमंत्रण आलं, कसं वाटलं आपल्याला? खूप खूप छान वाटलं होतं. एक तर सगळ्यांना भेटायचं होतं. त्याच्यानंतर खूप दिवसांची शाळा बघायची होती, शिक्षक भेटतील आणि जे काही शाळेच्या सगळ्या आठवणी होत्या ते सगळं रिलीव्ह करता येईल. पण तुम्हाला याचं आश्चर्य वाटलं का की बा शाळेवाल्यांनी कसा काय संपर्क साधला सगळ्यांशी? शाळावाल्यांनी इतक्या कौतुकाने ग्रुप केला आणि आम्हाला अगदी उत्साहाने सगळ्यांना बोलवलं. तर खूप खूप छान वाटलं होतं. खूप मजा आली आणि म्हणजे मी ह्या संस्थेचा एक भाग होते याचा मला खूप अभिमान वाटतो. अच्छा, इथे सगळ्या मैत्रिणी भेटल्यानंतर कसं वाटलं? सगळ्या मैत्रिणी इतक्या वर्षानंतर आम्ही कसं एकमेकींना ओळखवलं पण येतो. आणि व्यवस्थेबद्दल काय म्हणाल आपण? व्यवस्थेबद्दल काय म्हणाल? आमची खूप कौतुक आलं. म्हणजे माहेर पण झालं असं म्हटलं तरी आमचं ठाणे- माहेर पण झालं आणि शाळेने आम्हाला खूप कौतुक आले. जसं इतक्या वर्षांनी माहेरी होते आणि सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली होती. राहण्याची सगळी व्यवस्था छान ठेवलेली होती आणि खूप आदराने आणि अगत्याने त्यांनी आमची विचारपूस केली. प्रत्येक वेळेला साधी गोष्ट म्हणजे स्वयंसेवक येऊन मध्ये मध्ये पाण्याच्या बाटल्या सुद्धा आम्हाला देत होते की मध्ये तहान लागली तर काय म्हणून. तर इतका बारीक विचार केला. थँक्यू थँक्यू. काय नाव आपलं आणि कुठून आलात आपण? मी अभिनेत्री कल्पना भावसार. मी पुण्यावरून आले. अच्छा, काय म्हणाल आपण या अमृत महोत्सव संदर्भात? अमृत महोत्सवाचं खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्ही 40 वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आल्यानंतर आमचे आनंद असू आम्ही थांबवू शकलो नाही. आम्हाला अगदी आनंद झाला. जेवणाची वगैरे व्यवस्था, राहण्याची कशी होती सगळी व्यवस्था? जेवणाची व्यवस्था विचारूच नका, खूप सुंदर होती आणि सगळी व्यवस्था खूप छान होती. जेवणं खाण्यापेक्षा आम्हाला ना मित्रमैत्रिणी ज्या भेटले ना, तो अमृत जो आम्ही पिला अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, त्यामुळे खूप आम्हाला आनंद झाला. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय नाव आपलं? सुलभा शाह. कुठून आलेत तुम्ही? मी मुंबईहून आले. बरं, आणि कुठल्या बॅचला होता आपण काकाणी शाळेत? 74-75 बॅच. 10+2+3 ची आमची फर्स्ट बॅच होती. अच्छा अच्छा, या अमृत महोत्सवाला आपण आला, आपल्याशी संपर्क या लोकांनी कसा साधला, याचं काय आश्चर्य वाटलं का आपल्याला? फारच आश्चर्य वाटलं. हां हां. पण हे मोबाईलमुळे शक्य झालं. मोबाईलमुळे व्हॉट्सअपवर सगळ्यांचे हां बोला. शाळेच्या मेहनतीमुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी जवळ आलो हां. आणि आम्हाला पुन्हा तो अनुभव आला. सगळ्या मैत्रिणी भेटण्या बनून शाळेचे ते सुखद अनुभव आम्हाला अनुभवायला आले. ओके. आणि या आपल्या सगळ्या मैत्रिणी नाहीत का? अरे वा वा. अतिशय उत्कृष्ट. तुमचं नाव? वीणा पाटील. कुठून आले? ठाण्याहून आले. ठाण्याहून. आपण? मी नाशिकहून आली. नाशिकहून हेमा जाजी. वंदना शहा पुण्याहून आले. उत्कृष्ट कार्यक्रम. जयश्री अग्निहोत्री जळगावजवळ धरणगाव आहे, तिथून मी आली आहे. मॅनेजमेंट अत्यंत उत्तम. सगळ्यांच्या भेटी घेऊन माहिती झाल्या, त्याच्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला. ओके. सगळ्या जुन्या मैत्रिणी तुम्ही भेटल्या, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे. तुमचं काय नाव आहे आणि कुठून आलात तुम्ही? नमस्कार, मी धर्मेंद्र शाह, सुरतहून आलेलो आहे, मूळचा मालेगाव. अच्छा, आपण काकाणी शाळेचे माजी विद्यार्थी कुठल्या बॅचला होता? 1980ला मी 9वी पूर्ण केली. अच्छा, मग आता आपल्याला या अमृत महोत्सवाचं निमंत्रण कसं मिळालं, याचं काही आश्चर्य वाटलं का काय? हे सगळ्यांनी यांना शोधून काढलं. मागच्या यांची 1 ते 1.5 वर्षाची मेहनत आहे, त्यामुळे सगळेजणांनी त्यांनी जमा केलं आणि इथे येऊन सगळे बालपणाचे आमचे मित्र, सहपाठी आणि हे सगळे आले तर फार आनंद झाला. अच्छा. सगळ्यांना भेटून 40 वर्षानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आणि त्यांना भेटून फारच आनंद झाला. धन्यवाद. आपलं काय नाव आणि कुठे राहतात आपण आता? चंद्रशेखर भागवत. आता मी पुण्यात चिंचवड गावात राहतो. अच्छा, आपण मालेगावला काकाणी विद्यालयात माजी विद्यार्थी म्हणून आवाज तिथे आलेला आहात. कुठल्या बॅचला आपण होता? 78ची बॅच आहे. हां. बॅचमध्ये होतो. मी इथं 3च वर्ष राहिलो, पण या शाळेशी खूप जोडला गेलो. अच्छा, म्हणजे आत्मीयता निर्माण झाली आपल्याला या शाळेत. खूपच. आणि मी नेहमीच इच्छा करेन, सदिच्छा देईन की ही शाळा सदैव व्यवस्थित चालू राहो. अच्छा. आणि अनेक विद्यार्थ्यांना छान वळण लावो. अच्छा. हीच
माझ्या शुभेच्छा. अच्छा, त्याच माझ्या आता या अमृत महोत्सवाला आपण आलात, या लोकांनी आपला ॲड्रेस वगैरे कसा काय शोधला, कुठल्या पद्धतीने? उदय करमरकर आहेत ना, त्यांनी माझा लँडलाईन शोधून काढला. हां. आता मागच्या वर्षी हां. तोपर्यंत मी अननोन होतो सगळ्यांना, ते पण मला अननोन होते, मी अननोन होतो. अच्छा, तर त्यांनी शोधून काढला आणि मग मी यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. आज इथे आल्यानंतर आपल्याला कसं वाटलं? म्हणजे सगळे जुने मित्र भेटले, सवंगडी भेटले, काय एक वेगळं पण काय वाटलं? खूप आनंद झाला. म्हणजे तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. अच्छा. त्यामुळे ओके. खूप आनंद झाला आणि मी खूप हां, काय नाव आपलं? मी उदय करमरकर. हां, कुठे असता सध्या? मी सध्या मुंबईत आहे. हां. रिझर्व्ह बँकेत कामाला आहे. अच्छा. आणि मी 1978 बॅचचा विद्यार्थी होतो. हां 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 हां. अच्छा, काय वाटलं आपल्याला? फारच छान वाटतं. आणि ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी जी व्यवस्था केलेली आहे हां. ती खरंच फारच छान आहे. हां. त्यांनी रात्रंदिवस एक करून काम केलं आहे आणि त्याचं हे फळ आहे. अच्छा, फार मस्त अरेंजमेंट केलेली आहे आणि कार्यक्रम पण छान होता. सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की एवढे सगळे जुने मित्र भेटले आपल्याला सगळ्यांना, यांनी कॉन्टॅक्ट कसा केला असेल हे थोडं? खरंच आमचा 5-6 वर्षापासूनचा एक ग्रुप होता, तर हां. त्याच्याकरता आमच्या क्लासच्या ह्याच्याकरता एवढा प्रॉब्लेम नव्हता. हां. आम्ही 2016 साली पण एकदा भेटलो. एक मिनिट, हे मध्येच घुसलो एकदम. हां आम्ही संपर्कात होतो. सगळे जुने मित्र भेटल्यानंतर हां. सगळे जुने मित्र भेटल्यानंतर परत शाळेत आल्यासारखं वाटलं. ओके. आणि किल्ल्यात आज जाऊन त्याची पूर्तता पण झाली. काय नाव तुमचं? अलका. आडनाव काय? कुंबळेकर, कुठून आले तुम्ही? मालेगाव, नाही नाही, आता तुम्ही सध्या कुठे आहेत? डोंबोली. डोंबिवलीहून आले ना? हे अमृत महोत्सवाला आले. तुम्ही कुठले? आम्ही तळेगाव दाभाडे. मी तळेगाव दाभाडे. अरे वा वा. तुम्ही? मालेगाव, तुम्ही मालेगावचेच. तुम्ही? ठाणे, हा, ठाण्याला. ठाण्याहून आले. तुम्ही? हा, नाशिकहून आले. मी रावेर जिल्हा जळगाव तिथून आली आहे. मी अग्रवाल लातूरहून आली आहे. अच्छा अच्छा, लातूर, नांदेड, रावेर, जळगाव, मुंबई, ठाणा. तुम्ही कुठल्या बॅचला होता तुम्ही? 79ला तुम्ही होता. मला सांगा, आता तुम्ही इथे आला अमृत महोत्सवा निमित्त, कसं वाटलं तुम्हाला? काय वाटलं? फारच छान वाटले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शाळा अच्छा, सुंदर होता. तुझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ज्या मैत्रिणींचा खूप मोठा गॅप पडला होता त्या आता भेटल्या, असं वाटतं का तुम्हाला? या अमृत महोत्सवाचा फायदा तुम्हाला असाही झाला की तुमच्या मुख्य म्हणजे आम्ही शाळेला तुमची शाळा, तुमचं बालपण तुम्हाला आठवलं? आम्हाला 40 आम्ही बेलही वाजवली. अरे वा वा टाळ्या वा. वाजवल्या. शाळा सुटली, पाणी फुटली. गुरुजनांना भेटलो. अच्छा, गुरुजनांना भेटलो, मैत्रिणींना भेटलो. जे अभिमान वाटला का तुम्हाला आपल्या शाळेचा? खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला, मी आपला आभारी आहे. धन्यवाद. ताई, काय नाव आपलं? आवाज म्हटला, जोरात बोला. कुठून आलेत तुम्ही? पुण्यात. तुम्ही ताई? मी नीलम भावसार, प्रोफेसर रोहिणी गुजर. मी मुंबईवरून आले. शारदाश्रम वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात मी लेक्चरर आहे. सचिन तेंडुलकर आमचा विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मी या शाळेची विद्यार्थी, याचा आणखी जास्त अभिमान आहे. क्या बात आहे. काय म्हणाल आपण या अमृत महोत्सवात आपण सगळे आला, सगळ्या मैत्रिणी आपल्याला भेटल्या, कसं वाटलं आपल्याला? खूप मजा आली आणि कधी न अनुभवलेला प्रसंग, न भूतो न भविष्यातला असा कार्यक्रम झालेला आहे. आयोजकांनी खूप सुंदर कार्यक्रम आयोजन केला तुम्ही आहे. एका कॉलेजच्या, एका शाळेच्या तुम्ही प्राध्यापिका आहात, तुमच्याकडे असा प्रोग्राम होतो का? होतो, पण आमचा पण झाला होता असा कार्यक्रम 7व्या वर्षी, पण इतका मोठा नव्हता झाला. हा खूपच सुंदर कार्यक्रम झाला. खूप एक्सलंट. कसं वाटलं आपल्याला? सगळ्या मैत्रिणी आपल्याला भेटल्या. खूप आभार. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसात आम्हाला तुम्ही पूर्ण बालपण पुन्हा मिळवून दिलं. त्यामुळे आम्ही खूप साऱ्या आठवणी घेऊन जाणार आहोत इथून. आणि आमचा आयुष्यभरासाठीचा हा ठेवा तुम्ही आम्हाला दिलाय. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. काय नाव आपलं ताई? सविता भावसार. हा, सविता भावसार. थोडं जोरात बोला ना प्लीज. सविता भावसार. हा, कुठून आलात तुम्ही आता? पुण्याहून आला. पुण्याला असता. कुठल्या बॅचला होता आपण? 82ला. या ज्या सगळ्या या मैत्रिणी तुमच्या बॅचच्या आहेत का? 75, 82, 83, 86. बरं. एक मिनिट. आपण अमृत महोत्सवाला सगळेजण विविध जागेवरून आला. तुम्ही कुठून आलात? तुम्ही जळगाव. तुम्ही ताई? बेळगाव, कर्नाटक. मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक. ओके. काय म्हणाल तुम्ही या अमृत महोत्सवाबद्दल? कसं वाटलं तुम्हाला? काय वाटलं आपल्याला अमृत महोत्सवाबद्दल? पुन्हा शाळेत
आल्यासारखं वाटले आम्हाला. अच्छा, 37 वर्षानंतर आम्ही पुन्हा शाळेत आलोय. कुठला इव्हेंट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला, म्हणजे काय वाटलं? हा, काय वाटलं आपल्याला? हा, बालपणाच्या मैत्रिणी सर्व भेटल्या. बालपणाचे त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वा वा वा. मग परत ज्यांचे नंबर नसतील ते नंबर घेणं देणं सगळं कॉन्टॅक्ट वाढले, तुमचे संबंध वाढले परत. आम्ही ग्रुप तयार केला आहे. वा वा वा, क्या बात. खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्या सगळ्यांचे आभार. आजी, काय नाव आपलं? आपलं नाव काय? आपलं नाव काय? मंजुला अमीन, मंजुळा. राजेंद्र अमीन, अच्छा, कुठून आले तुम्ही? मालेगाव. मालेगावचे. तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहात का? माझी विद्यार्थी 72 साल, कुठल्या वर्षाला होता? 1972. 1972 तुम्ही. काय म्हणाल तुम्ही या अमृत महोत्सवाबद्दल, या काकाडी शाळेत? मजा आली आम्हाला. खूप मजा आली. तुम्हाला असं वाटलं का आपण लहानपणात गेलो म्हणून? मी तुम्हाला आजी म्हटलं पण तुम्हाला राग आला असेल. काय वाटलं तुम्हाला या अमृत महोत्सवाबद्दल? खूप मजा आली. पूर्वीची आठवण झाली, बालपण आठवलं. बालपण आठवलं तुम्हाला? बरोबर, ठीक आहे. काय नाव तुमचं? 2005 10वी क आणि अ ब च्या विद्यार्थिनी आज खूप 18 वर्षांनी या कार्यक्रमाला उपस्थित झालोय. अचानक आम्हाला घरट्यातनं बाहेर गेलेल्या मुली घरात आल्यासारखं वाटतंय आणि सगळे खूप हॅपी होत. काय तुमचं नाव काय? प्रेमा पुतडा, हा, तुम्ही कुठून आलेत? बेंगलोर. कुठल्या बॅचला होता तुम्ही? 84, 85. अच्छा, ह्या सगळ्या मैत्रिणी तुमच्या बॅचच्या आहेत का? बरोबर. मला एक सांगा, या काकाडी शाळेच्या अमृत महोत्सवाला आपण आलात. येस. काय वाटलं आपल्याला या अमृत महोत्सवा संदर्भात? आम्हाला आनंद आनंद आणि आनंदाचा सागर वाटला. अरे हा, आणि काय आनंद घेतला याच्यात? काय वाटलं आपल्याला? आम्ही यातली व्यवस्था, खानपान, ऑर्गनायझिंग आणि टाइम टू टाइम जे प्रोग्राम्स झाले त्याचा खूप आनंद घेतला. लहानपण भेटल्या हा. वर्षांनी, हा. त्याचा आम्हाला खूप आनंद होता. सगळ्यात भूतो न भविष्यती यांको प्रोग्राम ऐसा प्रोग्राम हुआ है ना, भूतो न भविष्यती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी म्हाताऱ्या मुलीपासून तर यंग मुलीपर्यंत सगळ्या एकच सुरात आणि एका तारात नाचत आहे. लाईफ टाइम प्रोग्राम होता हा. काय नाव तुमचं? सर, माझं नाव शुभम बाळकृष्ण विस्पुते. सध्या कुठे असतात? मी राहिला आता मालेगावातच आहे. कुठल्या बॅचला होते तुम्ही काकाडी शाळेत? मी 2010च्या बॅचचा होतो. 2010. ही सगळी मंडळी जी आहे हे सगळे आपले मित्र आहेत का 2010च्या बॅचचे? काय म्हणाल आपण या अमृत महोत्सवाबद्दल? या अमृत महोत्सवाला सर आज पाहायला गेलं सगळे मुलं आज आम्ही एकत्र झालो आणि हा अमृत महोत्सव एक भूतोन भविष्य असा साजरा झालेला आहे शाळेमध्ये. आणि सगळ्यात विशेष सहकार्य म्हणजे आम्हाला सगळ्यांनी सर लोकांनी आम्हाला आमंत्रण केलं, ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी. आणि काय विशेष आनंद घेतला तुम्ही या अमृत महोत्सवामध्ये? ह्या अमृत महोत्सवामध्ये विशेष आनंद म्हणजे सर सगळे आज जुने मित्र, जुने आठवणी आमच्या आज इथं उजाळा झालेल्या आहेत आणि त्या प्रसंगी आम्हाला खूपच इथे चांगलं वाटलं. काय वाटतं, अमृत महोत्सव पुन्हा वारंवार अशा पद्धतीने दरवर्षी व्हावा का? कसं? हो सर, नक्की होत राहावा असं. थँक्यू. भविष्यातही असे कार्यक्रम होत राहू शाळेत. सर, आपण सध्या काकाडी शाळेत शिक्षक आहात. काय नाव सर आपलं? गुरव सर. सर हा, गुरव सर. सर, काय म्हणाल आपण या अमृत महोत्सवाबद्दल, काकाडी शाळेच्या अमृत महोत्सवाबद्दल काय म्हणाल आपण? भूतो न भविष्यती असा सोहळा आहे. सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. याच्यानंतर 25 वर्षांनी ते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हा खूप मोठा आनंद आहे. आणि या आनंदामध्ये सर्वच्या सर्व सहभागी झालेत. आपलं स्वतःचं वय विसरून, आपलं काय असेल ते पद विसरून सगळी मुलं मुली मोठ्या आनंदाने नाचतायत, गातायत आणि आपला आनंद व्यक्त करतायत. ना भूतो न भविष्यती सगळ्या शहरवासियांच्या डोळ्यात टिपून राहील असा हा सोहळा आहे. सर, अमृत महोत्सवाला लांबून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आलं. काय म्हणाल आपण या काकाडी शाळेच्या बद्दल? अगदी परदेशातून सुद्धा काही विद्यार्थी काल या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परराज्यातून काही विद्यार्थी पोहोचले आहेत. त्यांना शाळेबद्दल असणारा जिव्हाळा, शाळेबद्दल असणारं जे प्रेम आहे ते प्रेम अगदी न सांगता, कुणालाही विशेष आमंत्रण न देता सगळे आपापल्या इच्छेने आणि आपापल्या ग्रुपने, आपापल्या बॅचने या ठिकाणी जमा झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर. आपलं काय नाव आपलं? माझं नाव वैशाली भाऊसर. सध्या कुठे असतात आपण? मी सध्या लासलगावला असते. कुठे? लासलगाव. बरोबर. आपण काकाडी शाळेचे माजी विद्यार्थी. कुठल्या बॅचला होता आपण? 85. या सगळ्या तुमच्या मैत्रिणी आहेत का? या तुमच्या बॅचच्या आहेत? बरं, आपण या अमृत महोत्सवाला आलात, कसं वाटलं आपल्याला इथे येऊन? म्हणजे परत आम्हाला आमचं
बालपण आम्हाला परत मिळालं. तिथे असा सोहळा अरेंज केला होता शाळेने, अविस्मरणीय. कुठल्याच याच्यात म्हणजे कसलीच कमतरता नाही, काय नाही. प्रत्येक म्हणजे जशी माहेरी मुलगी येते तसं आई वडील आपल्याला करतात तसं शाळेने आमच्यासाठी केलं. वा वा वा, म्हणजे आपल्याला आपल्या शाळेच्या परत बालपणाच्या आठवणी परत जागा झाल्यात. आपण काय म्हणाले, अमृत महोत्सव जो आज झाला हा परत किती वर्षानं व्हावा, का दर महिन्यानं व्हावा, का 6 महिन्यानं व्हावा, का वर्षानं, काय वाटेल आपल्याला? माहेरी यायला कोणाला आवडणार? अतिशय सुंदर सुंदर प्रतिक्रिया दिल्यात आपण. माहेरी आल्यासारखं आपल्याला वाटतंय. खूप खूप छान, धन्यवाद. काय म्हटलं? कालचा दिवस खूपच छान होता, कधीही न विसरणारा. आजचा कालचा दोन्ही हा महोत्सवच पूर्ण असा होता. महोत्सव आहे ना, तो आम्ही डोळ्यात साचवून ठेवलेला आहे की वा वा. आम्हाला परत तरुण झालो आहोत आणि परत आम्हाला एक एनर्जी आमच्या घरी जाते. तुमचं नाव काय? माझं नाव रमेश अग्रवाल. कुठून आले तुम्ही? मी जालन्याहून आलोय. हा, तुम्ही काकाणी शाळेत कुठल्या बॅचला होते? मी 1976ला 10वीच्या नवीन सेकंड इयरला होतो. हे सगळी मंडळी जी आहे ही सगळी तुमच्या बॅचची मंडळी आहे? आमच्या वर्गाची आहे. हे बरं बरं. आपण इथे अमृत महोत्सवाला आला, काय वाटलं आपल्याला इथे येऊन? आम्हाला इथे जुन्या आठवणींना एकदा आम्ही रिवाइंड केलं आणि असं वाटलं की आम्ही त्याच युगात परत गेलेलो आहे. म्हणजे लहानपण देगा देवा असं म्हणत. लहानपणात आम्ही शिरलो. बरं, आता हे अमृत महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम कसा झाला? हा एकदम अविस्मरणीय आणि आयुष्यातला मोलाचा कार्यक्रम ठरेल. आपल्याला काय वाटतं, परत 25 वर्षांना व्हावा का दरवर्षी व्हावा? परत व्हावा आणि आम्ही त्याच्यात भागीदार हो अशी आमची इच्छा आहे. बरं, आणि अजून काय आपण सांगाल या कार्यक्रमाबद्दल, काय विशेष सांगाल? हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित अरेंज केला गेला. त्या निमित्ताने सगळे जुने लोक भेटले. तुम्ही सध्या काय करताय? मी सध्या रिटायर्ड आहे. माझी सर्व्हिस पूर्ण झालेली आहे. आणि मी आपलं काय नाव आहे? माझं नाव प्रदीप गिलांडकर. आपण कुठून आलात? मी नाशिकहून आलो. आपण काय करत होता? मी सेंट्रल बँकेत होतो, तिथून निवृत्त झालेलो आहे. ओके. आणि हे सगळे आमचे वर्गमित्र भेटले, फार आनंद झाला. मॅनेजमेंटने अत्यंत शेवटच्या क्षणाला इतकी संख्या वाढूनही कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला, त्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो. ओके. तुमचं काय नाव सांगाल? अनिल जोशी. आपण काय करत होता? मी सेवानिवृत्त LICतून निवृत्त झालो. बरोबर. काय म्हणाल आपण या कार्यक्रमाबद्दल? काकाणी शाळा म्हणजे शिस्त, आपुलकी आणि जिव्हाळा म्हणजे काकाणी शाळा. क्या बात आहे, वा वा, सुंदर. आपण काकाणी शाळेत केव्हा होता? 83 10वीला. आता जो अमृत महोत्सव वर्षानिमित्त जे सगळे जमा झाले, काय वाटलं आपल्याला या कार्यक्रमाबद्दल? पहिले सांगत होते लहानपण दे का देवा, पण खरंच आम्हाला काकानी शाळेने हे 2 दिवस लहानपण दे का देवा दिलेले. आता असा कार्यक्रम परत 25 वर्षांना व्हावा का दरवर्षी व्हावा? अशक्याला शक्य केलं. प्रत्येक कार्यक्रम नाही, परत दरवर्षी करावा का कसं? प्रत्येक वर्षी करावा. आणि आपलं काय नाव?